चतुर भैया पकर सुगर चतुर भैया पकर सुगर चतुर भैया पकर विनती करत मुनि कछु न मन विनती करत मुनि कछु न मन सुगर चतुर भैया पकर सुगर चतुर. गुरुजींच्या फोटोसमोर असलेल्या प्रतिमेसमोर असलेल्या समईला दीप प्रज्वलित करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. त्यासाठी मी विशिष्ट मान्यवर डॉक्टर श्रीरंग देशपांडे सर, श्री विश्वनाथ ओक सर, श्रीमती मंगला वैष्णव मॅडम, श्री सुनील नेरळकर साहेब या सर्वांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन दीप प्रज्वलन करावं. मी यासोबत आदरणीय शिवराम सर, ज्येष्ठ सर्व गुरुबंधू, जोशी काका, आपण सर्वांनी स्टेजवर यावं. हेमाताई, सर्वांना, सर्व शिष्यमंडळींनी वरती यावं. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. एकदा जोरदार टाळ्या यासाठी झाल्या पाहिजे. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातली सावली, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. तुझी त्याग सेवा फळाये अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी. तुझी त्याग सेवा फळाये अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी. अगा पुण्यवंता भल्या मानसा, अगा पुण्यवंता भल्या मानसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलींवरी फुले. जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलींवरी फुले. फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा, फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. सन्माननीय अतिथींना विनंती की आपण पुन्हा आपल्या जागी स्थानापन्न व्हावं.
गुरुजींच्या एक प्रकारे सर्वांनाच झटका दिल्यासारखा गुरुजी अनंतात विलीन झाले. 1 वर्ष होत आहे या धक्क्यातून सर्व शिष्यांना सावरताना. त्यानंतर कुठल्याच प्रकारच्या गुरुजींसाठी अशी सभा आयोजित करता आली नाही. ही सर्वांच्याच मनातली खंत होती. कुठला शोक संदेश सामूहिक पद्धतीने घेता आला नाही. एक सर्वात जास्त दुःख देणारी ही बाब होती की ज्या दिवशी गुरुजींचा आजचा दिवस 1 वर्षापूर्वीचा गुरुजी गेल्याची बातमी सर्वांना कळाली आणि ज्या माणसाने आमचं आयुष्य उभार केलेलं आहे त्या माणसाच्या अंत्ययात्रेत आम्हाला सहभागी होता येत नाही. यापेक्षा दुःख आमच्या विद्यार्थ्यांसाठी दुसरं जगात कुठलं नसेल. याच्यापेक्षा मोठं दुःख आमच्या आयुष्यात कधीच कोसळणार नाही की त्या दिवशी आमच्यासमोर आम्हाला त्या ठिकाणी हजर राहता येत नव्हतं. म्हणजे ही माझी नाही तर त्या सर्व विद्यार्थ्यांची व्यथा होती. आज दीप प्रज्वलन करताना एक प्रकारे आम्ही हा सर्वांच्या वतीने गुरुजींना शब्द देत आहोत की गुरुजी, तुम्ही जो वसा आम्हाला दिलेला आहे, वारसा आम्हाला दिलेला आहे, तो प्रामाणिकपणे श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही सांभाळू, हे वचन आम्ही तुम्हाला या ठिकाणी देत आहोत. अंधार कितीही राहो पण दिव्याप्रमाणे आम्ही आमचं काम सतत समाजात संगीताच्या विकासासाठी सातत्याने चालू ठेवू. आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी प्राध्यापक दिलीप दोडके यांना मंचावर आमंत्रित करतो. प्राध्यापक दिलीप दोडके सर. नमस्कार. आज दुहिरे भूमिकेमध्ये मी आपल्यासमोर उभा आहे. एकतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि दुसरं आम्हा शिष्यमंडळींचं मनोगत, अशा दोन्ही प्रकारे ह्या दोन्ही भूमिकेमध्ये मी आपल्यासमोर उभा आहे. आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना हा कार्यक्रम घेण्याचं जे ठरलं त्याच्या औचित्याबद्दल मी बोलतो. 27 फेब्रुवारी 2020 या दिवशी आमच्या गुरुमाई आम्हाला सोडून गेल्या आणि तेव्हा कोरोना वगैरे नव्हता आणि गुरुजींना खूप दुःख झालेलं होतं. दिसत नव्हतं, दाखवत नव्हते. पण त्यांनी डॉक्टर श्रीरंग देशपांडे साहेबांसमोर मनोगत व्यक्त केलं की डॉक्टर साहेब, आम्माईच्या नावाने आपल्याला एक संगीत महोत्सव दरवर्षी सुरू करायचा. आणि त्यानंतर पुन्हा 1 वर्ष जेव्हा झालं, मी काकू म्हणत असे आम्माईंना, तर 1 वर्ष झालं आणि त्यावेळी मात्र कोविडची परिस्थिती होती. अगदी आपण एकमेकाला भेटणं पण दुरापास्त झालेलं होतं. तर अशा परिस्थितीत संगीत महोत्सव तर शक्यच नव्हता. गुरुजींच्या मनात ती खंत होती. 1 वर्ष काकूंना झालं आणि त्याच्यानंतर 1 महिन्यातच गुरुजी आमच्यामध्ये नव्हते. त्यांच्या मनातली ही खंत दूर व्हावी आणि अर्थात गुरुजी, दिनेश मगापासून म्हणतोय की आमच्यामध्ये नाहीत वगैरे. दिनेश, असं काही नाही आहे. आपल्या प्रत्येकामध्ये गुरुजी आहेत. मला वाटतं की ते नक्की समोर कुठेतरी असतील. कारण हे संगीत आणि मैफल ह्या 2 गोष्टी म्हणजे गुरुजी. गाणं शिकवणं म्हणजे गुरुजी, गाणं म्हणजे गुरुजी. तर ही जी त्यांची संगीत महोत्सव घेण्याची भूमिका होती, मागच्या काकूंना 27 फेब्रुवारी 2022ला 2 वर्ष झाले. तेव्हा कृष्णाचं गाणं त्या दिवशी सकाळी केलं आणि त्या दिवशी या संगीत समारोहाचं आयोजन करण्याचं निश्चित झालं.
आणि हा 2 दिवसीय संगीत समारोह आपल्यासमोर आज सुरू होतोय. आपल्या प्रत्येकापर्यंत आजच्या ह्या 2 दिवसाच्या कार्यक्रमाचं स्वरूप आहेच आहे पत्रिकेच्या माध्यमातून. याच्यात न पडता मी गुरुजींबद्दलचं आम्हा शिष्यमंडळींचं जे एक मनोगत आहे, माझ्यासमोर माझ्यापेक्षा ज्येष्ठ असे गुरुबंधू गुरुभगिनी समोर आहेत आणि माझ्यानंतर जी काही गुरुजींकडे शिष्यमंडळी शिकत होती ती पण बरोबर आहे. म्हणजे मी अशा काळामध्ये गुरुजींकडे होतो की 2-3 वर्ष मला या ज्येष्ठ मंडळींचा सहवास लाभला आहे आणि या दुसऱ्या पिढीतील म्हणजे माझ्यानंतरच्या पिढीतील शिष्यांचाही मला अनुभव आहे. त्याच्यामुळे मी हे मनोगत व्यक्त करण्यासाठी मला जयंत सरांनी सांगितलं आणि मला खरोखरच माझं भाग्य समजलं की नाही, आपण हे बोललं पाहिजे. गुरुजी स्वतः उत्तम गायक होते. गुरुजी स्वतः गुरु होते. मी मुद्दाम याच्यासाठी म्हणतो की उत्तम गायक हा गुरु असतोच असं नाही, उत्तम गुरु हा उत्तम गायक असतोच असं नाही, पण आमचे गुरुजी दोन्ही होते. इतपतच नव्हे तर स्वतः गुरुजी वाग्गेयकार होते. गुरुजींच्या बंदिशी आज अनेक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत मंडळी गुरुजींच्या बंदिशी गात आहेत. ते उत्कृष्ट वाग्गेयकार होते. गुरुजींकडे शिकायला येणारी मंडळी ही वेगवेगळ्या स्तरातील होती. वयोगटाचं तिथे काही म्हणजे असे काही मापदंड नव्हता. गुरुजी म्हणायचे की गाणं शिकायला वयाचं काही बंधन लागत नाही, मनात आलं की गाणं शिकता येतं. तर त्यामुळे गुरुजी त्या वयाचं होऊन गाणं शिकवत असत. मग तो वयाने मोठा आहे किंवा तो वयाने लहान आहे हे त्यांच्याजवळ नव्हतं. आणि गुरुजी शिकवत असताना प्रत्येक त्या शिष्याची अडीअडचणी काय आहेत हे स्वतः समजून घेऊन त्या शिष्याला गायन शिकवत असत. गुरुजींच्या गायनाचा वैशिष्ट्य म्हणजे ती मैफल कोणत्या कारणाने आयोजित करण्यात आलेली आहे, तर मग त्या मैफिलीमध्ये आपण काय सादरीकरण करायला पाहिजे, कोणता राग घ्यायला पाहिजे. मी 1-2 उदाहरणं एवढ्यासाठी देतो, माफ करा थोडासा वेळ घेतोय, पण 2 उदाहरणं एवढ्यासाठी घेतो की मी गुरुजींबरोबर हार्मोनियमच्या आणि तानपुऱ्याच्या साथीला भरपूर असायचो, प्रत्येक वेळी असायचो. तर इस्लापूर येथे गुरुजींची मैफल होती. अक्षरशः खेडगाव, म्हणजे शास्त्रीय संगीत गाणाऱ्या माणसांनी तिथे काय गावं हा प्रश्न पडावा असं खेडगाव. रात्रीचे 10-10:30 वाजलेले, पण ती मैफल गुरुजींनी अक्षरशः टाळ्याच्या कडकडाटात संपवली. म्हणजे हे गाणं समोरचा रसिक पाहून त्यांनी निवडलेलं त्यावेळेसचं सादरीकरण होतं. आणि दुसरा अनुभव मी असा सांगतो की बडोद्याला सानिध्य नावाची एक संस्था होती आणि ओपन एअर थिएटर होतं. तर त्या थिएटरमध्ये खचाखच भरलेले रसिक, समोर ज्ञानी मंडळी, संगीतातील ज्ञानी मंडळी. गुरुजींनी यमन राग गायला, त्यानंतर होरी गायली आणि ती मैफल पण गुरुजींनी मारून नेली. म्हणजे गुरुजींना हे खूप भान होतं की आपण कोणत्या वेळी काय गावं, किती गावं, कसं गावं, कुठे थांबावं. अर्थात आम्हा शिष्यमंडळींना तो संस्कार त्यांच्यामुळे झालेला आहे. शास्त्रीय गायन, भजन, नाट्यगीत, गझल, वास्तविक पाहता हे सगळे प्रकार वेगळे वेगळे आहेत, पण शास्त्रीय गायनाचं गायन कसं असावं, नाट्यगीत कशा ढंगाने सादर करावं, गझल गात असताना प्रत्येक शेर हा कसा सादर करावा हे शिकलो आम्ही गुरुजींकडून. हे पाहिलं आम्ही गुरुजींकडेच. उर्दू गझल, हिंदी गझल ही आम्हाला चांगल्या पद्धतीने यावी यासाठी गुरुजींनी आमच्यासाठी उर्दू व्यवस्थित यावी, उर्दूचा शब्दोच्चार चांगला यावा म्हणून आमच्यासाठी जवळजवळ 1 महिन्याचा कोर्स हेमा आम्ही सगळे गुरुजींकडे करत होतो. म्हणजे आमचं गाणं सर्वार्थाने सर्वपरीने कसं प्रगल्भ होईल याकडे गुरुजींचा कटाक्ष होता. मैफलीची अगदी स्टेज कसं असावं, कोणी कुठे बसावं, तानपुरा वादकांनी मागे तानपुरा घेऊन बसलेत पण त्यांची बैठक कशी असावी
हार्मोनियम वादकाची भेट, अक्षरशः बारीक बारीक गोष्टी त्याच्याकडे लक्ष असायचं. मैफल सुरू असताना किंवा प्रॅक्टिसमध्ये सुद्धा मी हार्मोनियमच्या साथीला असायचो, पण वर्ज स्वरावर किंचित जरी बोट माझं पडलं, दोडके भूपरागामध्ये मध्यम नाही आहे असं अगदी प्रेमाने सांगायचं त्यांनी. अशा बारीक सारीक गोष्टीकडे त्यांचं लक्ष असायचं. सर्वसामान्य जीवनात आम्ही शिष्यमंडळींनी कसं वागावं, कसं बोलावं याचा संस्कार आम्हाला त्यांच्यामुळेच मिळाला. म्हणजे आम्ही शिष्यमंडळी तर गुरुजींना जोडलेलो होतोच, पण माझ्या परिवारातील एकही छोट्यातली छोटी व्यक्ती आणि वयोवृद्ध व्यक्ती ही गुरुजींना नावासकट माहिती होती. प्रत्येकाचं नाव घेऊन ते सांगायचे, तुमचे जनार्दन भाऊ कसे आहेत, वहिनींचं काय चाललंय, त्यांच्या हातचं खूप दिवस झालं खाल्लेलं, अगदी प्रेमाने चौकशी करायचे. गुरुजींना संगीताचा ध्यास होता, त्याच्यामुळे संगीत हे अगदी शहरात तर आपण ऐकतोच, पण खेडोपाडं हे संगीत रुजावं म्हणून गुरुजींनी खेड्यापाड्यांमध्ये संगीत, त्याचं उदाहरण म्हणजे तेरखेड्याला त्यांनी एक संगीत महोत्सव सुरू केला. असे अनेक संगीत महोत्सव गुरुजींनी सुरू केले की जेणेकरून संगीताचं त्या ठिकाणी वातावरण व्हावं. गुरुजींना अनेक पुरस्कार मिळाले. महत्त्वाचं म्हणजे संगीत नाटक अकॅडमीचा पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा कलादान पुरस्कार, असे अनेक पुरस्कार गुरुजींना मिळाले. जास्त वेळ आपला न घेता फक्त एकच सांगेन की गुरुजींच्या ह्या कार्याला आम्ही सर्व शिष्यमंडळी पुढे नेणार आहोत, नेत आहोत, न्यायचं आहे आणि नेणार आहोत. संगीत मैफली गावोगावी होतील. नांदेड येथून मंडळी आलेली आहे, अंबेजोगाई इथून आहे, बऱ्याच वेगवेगळ्या भागातून इथे मंडळी आली आहे. प्रत्येक गावामध्ये हा संगीत महोत्सव होईल. पण आम्हा शिष्यमंडळींतर्फे एक संगीत महोत्सव नक्की इथे औरंगाबादमध्येच व्हावा अशी आमची इच्छा आहे. अर्थात आपले आशीर्वाद याच्यासाठी नक्कीच लाभतील. धन्यवाद. एका शिष्य म्हणून प्राध्यापक दोडके सरांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, प्रास्ताविकेत. खरं तर बोलायला लागलं तर गुरुजींबद्दल प्रत्येक विद्यार्थ्याच्या इतक्या आठवणी असतील. ही मैफिल फक्त गप्पांचीच राहील आणि गाण्याच्या मैफिलीत बोलणं कमी असावं असा गुरुजींचा कटाक्ष होता खार करून. जशा शिष्यांच्या भावना गुरूंबद्दलच्या आहेत, तशाच गुरुजींचे मित्र आहेत, समाजात त्यांचा मोठा प्रेम करणारा वर्ग आहे. या सगळ्यांनाही आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्याशा नक्कीच वाटत असतील. पण गुरुजींचा एक जो मैफिलीचा कटाक्ष आहे त्याकडे तो वज्र मानून, तो नियम मानून आज जे मान्यवर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत, आपल्या भावना गुरुजींप्रतींच्या मैत्री, त्यांचे विचार इथे व्यक्त करणार आहेत, त्यासाठी मी पंडित विश्वनाथ ओक सर यांना विनंती करतो. सर गुरुजींच्या बंदिशींबद्दल आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत किंवा त्यांच्या भावना ते या ठिकाणी अभिव्यक्त करणार आहेत. आदरणीय विश्वनाथ ओक सर. सर्व आदरणीय उपस्थित रसिकजनांना नमस्कार. थोडंफार नोटेशनची सवय असल्यामुळे समोर नोटेशन ठेवलं की मग चांगलं व्यवस्थित गाता येतं, वाजवता येतं आणि बोलता पण येतं. आणि शिवाय नोटेशन समोर असलं की भरकटच जात नाही मनुष्य. त्यामुळे काही मुद्दे फक्त मी लिहून आणलेत आणि त्या मुद्द्यांच्या आधारे गुरुजींच्या मितवा या बंदी संग्रहाबद्दल बोलणार आहे. एक ज्येष्ठ गायक, शिक्षक, संगीत प्रसारक तसेच रसिले श्रोते अशी नाथराव नेरळकर यांची ओळख सगळ्यांनाच आहे. पण ख्याल गायकीसाठीचे बंदिशींचे रचनाकार, उपयुक्त बंदिशींचे, उत्तम बंदिशींचे रचनाकार म्हणूनही त्यांचा चांगला आणि सुयोग्य असा परिचय मितवा या त्यांच्या बंदिशीच्या संग्रहातून झालेला आहे, पुस्तकातून. त्या मितवा हा शब्द हा मित्र या शब्दाचा ब्रजभाषेतला एक मोहक आविष्कार आहे.
यातल्या अनेक बंदिशींचं गायन मी त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांकडून अनेकदा ऐकलं आहे आणि त्यावेळी मला त्या बंदिशी फारच मोहक वाटल्या, मितवा शब्दासारख्याच मोहक वाटल्या. म्हणून मी पुस्तक मुद्दामून ते मागून घेतलं आणि त्याचं वाचायला सुरुवात केली आणि त्यातून जाणवलेल्या काही विचारांचं संकलन आता थोडक्यात करणार आहे. बोलायचं म्हटलं तर खूप बोलू शकतो, पण वेळेची मर्यादा मी पण जाणतो. कंठसंगीतातील बंदिश म्हणजे काय? तर बंदिशची व्याख्या मी तरी अशी करतो की अक्षर म्हणजे शब्द, स्वर म्हणजे सुरावट, लय म्हणजे गती आणि ताल म्हणजे ठेका यांच्या प्रमाणबद्ध एकत्रीकरणातून निर्माण झालेली श्राव्य रचना म्हणजे बंदिश. 4 घटक आहेत बंदिशीचे: शब्द, स्वर, ताल आणि लय. ही जी व्याख्या आहे ती कोणत्याही गायकीच्या संदर्भात आहे. त्यामुळे शब्दशः आणि बंदिशीच्या त्या व्याख्येप्रमाणे जर अर्थ पाहिला तर केवळ ख्यालच नव्हे तर ठुमरी, तरणा, ध्रुपद, अष्टपदी यासारखेच कोणतीही शब्दबद्ध रचना ही बंदिश असू शकते. अगदी लावणी किंवा चित्रपटगीत ही सुद्धा बंदिशच आहे, कारण त्यात बंदिशीची जी व्याख्या आहे ती त्या रचनांमध्ये पुरेपूर उतरलेली आहे. पण संकेताने आपण बंदिश हा शब्द शास्त्रीय रागदारी संगीताशी जास्त निगडीत केलेला आहे. त्यामुळे मी देखील आता बंदिशीच्या बाबतीत बोलताना हाच संकेत मी पाळणार आहे की बंदिश म्हणजे शास्त्रीय संगीतातील बंदिश. ख्याल गायनाला उपयुक्त अशा हजारो बंदिशी असताना त्यात भर टाकण्याचा आटापिटा कशाला, असा प्रश्न काही जण करतात. अलादिया खासाहेब जयपूर घराण्याचे त्यांचं एक उदाहरण आहे. असंख्य बंदिशी त्यांना मुखोद्गत होत्या. एकदा एक मनुष्य त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, खासाहेब तुम्ही नवीन बंदिशी का करत नाही हो? ते म्हणाले, अहो माझ्याकडे जो संग्रह आहे त्यातल्या निम्म्या देखील माझ्या अजून गाऊन झाल्या नाहीत, त्यात मी कशाला अजून भर घालू? तर तो मनुष्य म्हणाला, तुम्ही काहीतरी हे करताय, पळवाट काढताय, तुम्हाला जमत नाही म्हणून तुम्ही असं सांगताय. खासाहेब चिडले नाहीत. ते एवढंच म्हणाले की 1-2 दिवसांनी या तुम्ही. 2 दिवसांनी तो मनुष्य पुन्हा गेल्यानंतर खासाहेबांनी त्याला बंदिश ऐकवली. नवी बंदिश मी केली म्हणे. कुठली? एरी बिर मोहन. त्या बंदिशीच्या रागाचं नाव नंतर डागुरी ठेवण्यात आलं. ही नवीन बंदिश आहे म्हणे, ही मला करता येत नाही असं नाही. आणि खासाहेबांनी अनेक बंदिशी केल्या होत्या, त्याच्यात त्यांनी अहमद पिया असं तखल्लुस ते त्यात देत होते. तर बंदिशी होऊ शकतात. आपल्याकडे देखील औरंगाबादमध्येच बंदिशी करणारे अनेक लोक आहेत, चांगल्या बंदिशी करणारे. गुरुजींच्या शिष्यांपैकी आत्ता बोलले ते दोडके आहेत, आपला सचिन नेवपूरकर आहे, करुणा देशपांडे आहेत, शुभदा पराडकर आहेत. थोड्याफार मी पण करतो, थोड्याफार म्हणजे 480 झालेत, जास्त नाही. तर अशा बंदिशी करणं काही अवघड नाही आहे. पण बंदिशी कशाला या प्रश्नाची उत्तरं द्यायची झाली तर 2-3 उत्तरं समोर येतात. पहिली गोष्ट म्हणजे नवनिर्मितीची उर्मी ज्यांना असते ते करतात. आता आपण स्त्रिया बघतो, रांगोळी एकच रांगोळी रोज काढता येते, पण रोज रांगोळी काढताना त्या डिझाईन बदलत असतात. ही नवनिर्मितीची उर्मी असते. तसं बंदिशींचं आहे. यमनमधली 30 बंदिश मी का गाऊ? जरा नवीन काहीतरी गातो ना, मग त्याच्याकरता नवीन बंदिश केली. प्रचलित रागामध्ये काही वेळा बंदिशींची तोंडं एकतर खाली असतात किंवा वर असतात. अशावेळी वेगळ्या तोंडाची बंदिश पाहिजे असेल तर त्याच्याकरता नवीन बंदिश केली जाते. काही वेळा नवीन राग तयार केला तर नवीन रागामध्ये तर बंदिशी नसतात, मग त्याच्याकरता बंदिशी तयार केल्या जातात. मुख्य म्हणजे
गरज आणि प्रेरणा ही नवनिर्मितीची जननी असते. नाथरावांच्या नवनिर्मितीच्या या हव्यासामागे गरज आणि प्रेरणा काय होती हे ते जास्त चांगलं सांगू शकले असते. मात्र एक गोष्ट नक्की आहे की काही चांगल्या सुश्राव्य रचना त्यांच्या या हव्यासामुळे संगीत रसिकांच्या आणि गायक गायिकांच्या पदरात पडल्या. यातल्याच 2-3 रचनांबद्दल मी थोडक्यात माझे विचार मांडतो. राग भूपाल तोडी, त्यातली बंदिश आहे प्रथम गुरु ध्यान धर. भूपाल तोडी हा थोडा गंभीर प्रकृतीचा राग आहे, भक्ती संगीताला उपयुक्त असा राग आहे. आणि त्याच्याकरता नाथरावने जी बंदिश केली त्या बंदिशीचा अर्थ देखील त्या रागाची प्रकृती लक्षात घेऊन तसाच आहे. प्रथम गुरु ध्यान धर रे, सोही नाद ब्रह्मसुख देई. उन्ही के कारण लय सुर जाना, जाना सब भाव रस, कर कृपा मोपे गुरुमाई. ही भूपाल तोडी रागातली बंदिश त्यांनी त्याच्याकरता केली. सांगीतिक स्वरूपातलं या बंदिशीचं महत्त्व म्हणजे त्या बंदिशीची जी स्थायी आहे तिची सम 7.5व्या मात्रेवर आहे. तशी अवघड आहे उचलायला, पण अतिशय सुंदर बंदिश त्यांनी केलेली आहे. त्यानंतर छायानटमधली गिन तारे ही बंदिश ही रूपक तालात निबद्ध आहे. अशा रूपक किंवा झपतालातल्या बंदिशांना सादरा म्हणतात. सादरा म्हणजे मध्यलयीत त्यांचं गायन केलं जातं आणि विलंबित लयीत एखाद्या रागाचं सविस्तर गायन झाल्यानंतर दुसरा राग घ्यायचा असेल तर अशा वेळी हा असा सादरा केला जातो. गिन गिन तारे या बंदिशीची सम तारे शब्दातल्या ता या आकारयुक्त अक्षरावर ठेवली आहे. त्यामुळे आलापीसाठी उपयुक्त असा आ हा जो स्वर आहे तो सहज आणि प्रभावीरित्या घेता येतो. काही बंदिशीमध्ये अ हीच अक्षर असतात, मग त्यावेळी एखादा अक्षर पकडून आ म्हणता येत नाही. तर नाथरावांनी इथे करताना तारे शब्दातल्या ता शब्दाच्या अक्षरावरच सम ठेवली, त्यामुळे आकार व्यवस्थित घेता येतो. बंदिशीची रचना ही त्यातली अक्षरं, ताल, लय आणि सुरावट या बाबतीत आकर्षक असायलाच पाहिजे. काही बंदिशी चांगल्या असतात, नाही असं नाही, पण त्यांची रचना गायनासाठी मात्र काहीशी बोजड असते. त्यामुळे नुसती बंदिश म्हणून झाल्यावर नंतर जेव्हा आलापाच्या आधारे विस्तार करायचा असतो तेव्हा ही बंदिश अडसरच ठरते. संगीत रचनेतला एक सर्वमान्य असा अनुभव असा आहे की चांगली पण अवघड रचना कदाचित जमू शकेल. कामोदनट रागात एक बंदिश आहे नेवर बाजो. तिची सुरुवातच मुळी मोठं ताने होते. सा नेवर बाजे रेकडे सारे मग पदा नाही रे मग सारे, ही अशी लांबलचक ताण घेऊन त्या बंदिशीची सुरुवात होते. आता ही विद्यार्थ्यांना अवघड पडते. त्याच्याविरुद्ध यमनमधली बंदिश बघा, ए री आली पिया बिन, अतिशय सोपी बंदिश. त्यामुळे अगदी प्राथमिक स्तरातल्या विद्यार्थ्यांना देखील ती बंदिश उचलता येते. आता ही समजा बंदिश अशी केली असती, ए री आली पिया बिन असं केलं असतं तर ती ताण घेताना जे विद्यार्थ्याचा जीव गेला असता. पण नाही, ए री आली पिया बिन अशी सोपी बंदिश केल्यामुळे ती प्राथमिक स्तरातल्या विद्यार्थ्यांना पण गाता येते. एवढंच नाही तर किशोरी आमोणकरसुद्धा ही बंदिश गातात. म्हणजे सगळ्यांना गायला ही उपयुक्त बंदिश झालेली आहे. तर थोडक्यात म्हणजे बंदिशी चांगल्या असूनही गायला आणि विस्तार करायला सोप्या असायला पाहिजेत. आणि हा भाग विशेषतः संगीताच्या विद्यार्थ्यांकरता महत्त्वाचा आहे. तयारीच्या गायकांनासुद्धा या बंदिशी गाताना आनंद वाटेल, कारण रागविस्ताराच्या आड त्या येत नाहीत. त्यामुळे नाथरावांनी आपल्या बंदिशीमध्ये जास्त करून सोपे ताल आणि उच्चारणासाठी नादमाधुर्ययुक्त शब्दांचा वापर केला आहे. अर्थात याचा अर्थ असा नाही की सगळ्याच बंदिशी फक्त सोप्याच आहेत म्हणून. यमनमध्ये त्यांची बंदिश आहे सुगर चतुर बैया पगरत.
ही बंदिश आडा चौथलात आहे. हंसोधनीमध्ये बंदिश आहे सबमिला गाव. तिच्यासाठी 15 मात्रांचा पंचम सवारी हा ताल त्यांनी योजला आहे. ताल आणि लयकारीवर ज्यांचं प्रभुत्व असेल अशा लोकांना या बंदिशी आव्हानात्मकच वाटतील. प्रचलित रागांबरोबरच कृष्ण कल्याण आणि चारुकंस असे 2 वेगळे रागसुद्धा या पुस्तकात आलेत. कृष्ण कल्याणचं स्वरूप हे साधारण कर्नाटक संगीतातल्या वाचस्पती या मेलावर आधारित आहे. सा रे ग म प ध नि सा सा नि द प म ग रे सा हा वाचस्पती मेल आहे. त्यावर आधारित कृष्ण कल्याणची रचना आहे. आणि चारुकंस रागामध्ये कर्नाटकी संगीतातला चारुकशी आणि उत्तर हिंदुस्थानी संगीतातला मालकंस या 2 रागांचं मिश्रण आहे. चारुकशीमधला चारू, मालकंसमधला कंस मिळून चारुकंस. मला माहीत नाही की नाथरावांनी नेरळनाथ नावाचा राग केला होता का, जोड रागाचा म्हणून. केला असता त्यांनी. पुस्तकातल्या विविध तराण्यांमुळे सुद्धा रंजकता वाढीस लागेल. इतके छान तराणे त्यात दिलेले आहेत. अजूनही खूप बोलता येईल मला, पण यातल्या काही बंदिशींचं गायन आता याच्यानंतर होणार आहे, तर त्यांच्यासाठी वेळ द्यायला पाहिजे म्हणून मी माझे विचार जरा आठवते घेतो आहे. माझे हे विचार म्हणजे मितवा पुस्तकाचं समीक्षण नाही. मुळात संगीत हा काही समीक्षणाचा विषयच नाही आहे. अनुभवण्याचा, आनंद घेण्याचा तो एक प्रांत आहे. ज्यातून आनंदाची अनुभूती मिळत राहील अशाच गोष्टी काळाच्या ओघात टिकून राहतात, नाहीतर त्या काळाच्या ओघात वाहूनच जातात. पण जे चांगलं आहे ते टिकून जातं, शाश्वत होतं. मितवाच्या बाबतीतसुद्धा हेच सांगता येईल. आज अनेक जण या बंदिशींचा गायनातून आणि श्रवणातून आस्वाद घेत आहेत, आनंद मिळवत आहेत. वेगवेगळ्या कलाकारांकडून त्यांचं गायन होत राहिल्याने हा आनंद वाढतच राहणार आहे. हा आनंद असाच वाढत राहो ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे विचार संपवतो. धन्यवाद. नमस्कार. गुरुजींच्या बंदिशेविषयी खरंच थोड्याफार प्रमाणे फोड करून आम्हाला चांगल्या पद्धतीने अजून सरांच्यामुळे कळाली. सरांचं आणि गुरुजींचं एक जवळचं नातं, एक वैचारिक लेवलचं आमच्या समोर या ठिकाणी आलं. यानंतर मी श्रीमती मंगला वैष्णव मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी गुरुजींप्रतीच्या आपल्या भावना अभिव्यक्त कराव्यात. गुरुजींच्या गाण्यावर नितांत प्रेम करणारी सर्व रसिक श्रोते हो, संगीतातलं तर मला काहीच कळत नाही, पण गुरुजींचं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं होतं. कारण गुरुजींच्या ओळखीचं माझं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि त्यांचं माझं मैत्र जे झालं, मैत्री नव्हे मैत्र झालं, त्याला 35 वर्ष झाली आहेत. त्याला 35 वर्ष झाली आहेत. या 35 वर्षातले अनेक अनुभव, अनेक प्रसंग सांगायचे झाले तर भागवताचे सप्ताह जसे होतील तो सप्ताह पण पूर्ण होऊ शकणार नाही. खूप महिने आपल्याला सांगावं लागेल. या ठिकाणी मी फक्त जयंताचा मला फोन आला आणि असा आहे त्या घटकेला, म्हणजे त्याचा 8:30 पावणे 9ला आला, तर 10 सव्वा 10ला माझ्या मनात जे विचार आले ते मी फक्त आपल्यासमोर व्यक्त करणार आहे. आणि तीच श्रद्धांजली म्हणायची नाही, पण आदरांजली वाहणारच प्रयत्न करणार आहे. गुरुजींना मानवंदना. गुरुजी, वर्ष झालं तुम्ही गेल्याला. गुरुजी, वर्ष झालं तुम्ही गेल्याला. इंद्रमहाली देवांना गाणं ऐकवायला. इंद्रमहाली देवांना गाणं ऐकवायला. इथे मात्र आम्ही मुकलो तुमच्या मैफिलीला. इथे मात्र आम्ही मुकलो तुमच्या मैफिलीला. गुरुजी, तुमच्या गायकीच्या ताना आणि आलापींच्या वेलीवर, गुरुजी, तुमच्या गायकीच्या ताना आलापींच्या वेलीवर फुलपाखरासारखे आम्ही बागडत होतो.
अचानक. अचानक ती वेल कोमेजली, सुकली, संपली. अचानक ती वेल कोमेजली, सुकली, संपली. आम्ही सैरभैर, आम्ही सैरभैर. गुरुजी, तुमच्या गझल गायनावर, राग गायनावर, नाट्यगीतांवर आम्ही अनुराग केला. गुरुजी, तुमच्या गझल गायनावर, राग गायनावर, नाट्यगीतांवर आम्ही अनुराग केला. आज आठवानी काहिली होते आहे, अंगांग होरपळते. आज आठवानी काहिली होते आहे, अंगांग होरपळते. गुरुजी, गुरुजी, तुम्ही झेललत किती, सोसलत किती, मिळवलत किती आणि दिलत किती. गुरुजी, तुम्ही झेललत किती, सोसलत किती, मिळवलत किती आणि दिलत किती. हे काळाच्या गणिताच्या बाहेरचं न सुटणारं गणित आहे. हे काळाच्या बाहेरच्या गणिताचं न सुटणारं गणित आहे. गुरुजी, गुरुजी, तुमच्या गायनाची प्रसन्न मैफिल, गुरुजी, तुमच्या गायनाची प्रसन्न मैफिल आम्हा रसिकांना खाशी मेजवानी, आम्हा रसिकांना खाशी मेजवानी. अनेक कानसेन तयार केलेत तुमच्यातल्या तानसेनाने, अनेक कानसेन तयार केलेत तुमच्यातल्या तानसेनाने. गुरुजी, गुरुजी, रुसलात का आमच्यावर? गुरुजी, रुसलात का आमच्यावर? कसं शक्य आहे हे कसं शक्य आहे? हा आमचा प्रश्नच पोकळ आणि बिनबुडाचा. तुमचा रुसवा फुगवा, तुमचा रुसवा फुगवा आबोला रागावणं पहिलं तीराकडे. तुमचा रुसवा फुगवा आबोला रागावणं पहिलं तीराकडे. तुम्ही तर कायमच आनंदाचा गांधार, तुम्ही तर कायमच आनंदाचा गांधार. गुरुजी, गुरुजी, तुमचं बोलणं, तुमचं गाणं याची जुगलबंदी अनुभवली आहे आम्ही. गुरुजी, तुमचं गाणं, तुमचं बोलणं याची जुगलबंदी अनुभवली आहे आम्ही. आणि त्यासोबत खानपानाचं अगत्यही, त्यासोबत खानपानाचं अगत्यही. गुरुजी, गुरुजी, का गेलात अचानक? गुरुजी, का गेलात अचानक लॉकडाऊनच्या काळात? गुरुजी, का गेलात अचानक लॉकडाऊनच्या काळात? माणसांच्या गराड्यात राहणाऱ्या तुम्हाला, माणसांच्या गराड्यात राहणाऱ्या तुम्हाला हा एकांतवास नाही झाला सहन, हा एकांतवास नाही झाला सहन. अम्माईची सखीची आठवण काढीत काढीत ओढीनं, आतुरतेनं, अधीरतेनं केलात ना हा प्रवास. अम्माईची सखीची आठवण काढीत काढीत ओढीनं, आतुरतेनं, अधीरतेनं केलात ना हा प्रवास. तिचाच ध्यास तुमच्या मनात कायम, तिचाच ध्यास तुमच्या मनात कायम. अद्वैताचं प्रतीक, अद्वैताचं प्रतीक. तिच्याच भेटीच्या उत्कटतेनं, तिच्याच भेटीच्या उत्कटतेनं स्वार झालात ना संगीताच्या घोड्यावर, स्वार झालात ना संगीताच्या घोड्यावर. द्यावा पृथ्वीचं झालं मिलन, द्यावा पृथ्वीचं झालं मिलन. आणि आम्ही इथे पाहतोय तुमच्या रस्त्यावरच्या पाऊलखुणा, आम्ही इथे पाहतो आहोत तुमच्या रस्त्यावरच्या पाऊलखुणा वेड्यासारख्या वेडं होऊन. गुरुजी, गुरुजी, एक नम्र विनंती, गुरुजी, एक नम्र विनंती. ओ जाने वाले, हो सके तो लौट कर आना. गुरुजींच्या संपूर्ण जीवनाचा प्रवास, त्यांचा विचार, त्यांच्या भावना, त्यांच्याबद्दलच्या इतरांच्या भावना आणि अपेक्षा किंवा त्यांच्याविषयीच्या इतरांच्या असलेल्या आत्मीयता, मॅडम आपण आपल्या कवितेतून
इतक्या सुंदर पद्धतीने साकारल्यात की अक्षरशः एक एक शब्द आम्हाला गुरुजींच्या त्या प्रवासाकडे घेऊन जात होता. यानंतर मी आदरणीय सुनीलजी नेरळकर यांना बोलवतो की आपण आपल्या भावना या ठिकाणी आपण अभिव्यक्त कराव्यात. पंडित नाथ नेरळकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सर्व जमलेल्या शिष्यगण, संगीतातील रसिक श्रोते आणि मित्र, गुरुजींची आणि आमची शेवटची जी भेट झाली ती भेट आम्हाही ज्या दिवशी गेल्या त्या दिवशी त्यांच्या अंगणामध्ये ज्या खुर्च्या टाकल्या होत्या, एवढं दुःख असताना सुद्धा अरे थांबा, थोड्या वेळानं जेवण करून नांदेडला जा. पण आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे आपण तिथं थांबायचं नसतं म्हणून आम्ही सगळेजण बाहेर निघालो. तो दिवस आणि आजचा दिवस, गुरुजीची नंतर भेट झाली नाही. अगदी त्यांनी जाण्याच्या 15 दिवस आधी असेल हेमा, संध्याकाळी 7-8 वाजता त्यांनी व्हॉट्सॲप कॉल लावला. अरे सुन्या, तुझ्या काळातली बंदिश होळीवर मी जे गात होतो ना ती आठवली आणि ती मी तुला आज ऐकवतोय. म्हणजे आश्चर्यचकित झालो मी. म्हणलं गुरुजी म्हणा ना. आणि ती गुरुजीनं त्याचा अर्थ सांगितला आधी आणि मग गायली. तर गुरुजींचा तसा शिष्यगण जे इथं उभा होता तसे नांदेडहून आम्ही काही शिष्यगण आलो. श्रीकांतजींनी मला विचारलं की तुम्ही औरंगाबादला येऊन शिकले का गुरुजींकडे? मी म्हणलो बा औरंगाबादला वगैरे तर नाही शिकलो, पण नांदेडला मी 1970ला गुरुजीचा विद्यार्थी होतो. म्हणजे आता 52 वर्ष झाले. माझं वय 62 वर्ष आहे. तर 50 वर्षाखाली म्हणून एक लेख लिहिला होता मी, ते गुरुजीने तो क्लासमध्ये सुद्धा लावला होता. नाथा ते पंडित नाथ नेरळकर हा सांगीतिक प्रवास. होळीवर नाथराव गुरुजी असल्यामुळं होळीवरची जी सिनियर मंडळी होती ती सगळीच नाथा म्हणायची. पण औरंगाबादला आल्यानंतर आणि त्यांची कर्मभूमी जेव्हा औरंगाबाद झाली त्यावेळेस इथे पंडित नाथ नेरळकर असंच आम्ही ऐकलं. पण आजही होळीवर त्यांच्या वयाचे लोक नाथाशिवाय बोलत नाहीत, ते प्रेमानंच म्हणायचे. तर असा हा सांगीतिक प्रवास आपण बघत असताना संगीतावरचं, जसं मंगलाताई वैष्णवांनी सांगितलं की मला काही संगीत वगैरे जास्त कळत नाही. आता मी 70चा विद्यार्थी म्हणजे मी 10 वर्षाचा होतो. गुरुजी 72ला 73लाच औरंगाबादला आले. त्याच्यामुळं गुरुजीचा शिष्य मी 2-3 वर्ष राहिलो आणि माझं संगीत पूर्ण लोप पावलं. पण जो संगीताचा कान गुरुजीने मला 3 वर्षात दिला तो मला आश्चर्य वाटेल. म्हणजे अविश्वसनीय संगीताचे अनेक समारोह हे माझ्या पुढाकारातून झाले. नाथराव गुरुजींच्या मार्गदर्शनानं. म्हणजे असं बरेचदा व्हायचं, नेरळकर नांदेडला, रायव्हलरी ही कुठे नाही आहे श्रीकांतजी, राजकारणात आहे, संगीतात आहे, कुठे नाही आहे. तर ती रायव्हलरी तिथेही होती. अरे हे नेरळकर, आम्ही सगोत्रीसुद्धा नाही आहोत. जसे चव्हाण असतात की नाही, पाटील असतात की नाही, एकेका गावामध्ये 100-100, तसे आम्ही नेरळकर आहोत. पण नांदेडला असं ताणून सांगायचे लोक की गुरुजीनं हे केलेलं आहे. पण गुरुजीच्या मार्गदर्शनातून जे घडलं नांदेडमध्ये, कर्मभूमी ही पण मोठे मोठे समारोह हे नांदेडमध्ये झाले. त्या समारोहामध्ये सगळ्यात आठवणीत राहील असा समारोह त्यांचे गुरुजी डॉक्टर अण्णासाहेब गुंजकर यांचा संगीत समारोह 2008ला झाला होता. आणि त्या मागचं पूर्ण ब्रेन हे एकट्या गुरुजीचं होतं. आम्ही जस्ट लाईक निमित्त मात्र होतो. मग हे सगळेजण बसल्यानंतर सगळे शिष्य बसले, त्यांचे सिनियर्स, आणि त्या सिनियर्सनी सांगितलं की हे काय म्हणे संगीत, काय सुनीलला काय येतं ते संगीताचं वगैरे. ते म्हणले तुम्ही समारोह घ्यायचा आहे, याच्यासाठी एक पत्र महाराष्ट्र शासनाला लिहायचं आहे, ते लिहून दाखवा. कोण लिहून दाखवतील? असं त्यांनी सगळीकडे हात केले. ते म्हणले जी गोष्ट आपल्याला जमत नाही
त्या गोष्टीच्या भानगडीत आपण पडू नये. आपण गाऊ शकतो, मार्गदर्शन करू शकतो, तर मग या भानगडीत तुम्ही का पडता? तर त्या संपूर्ण समारोहाचा मुख्य सचिव मी होतो, ज्या महाराष्ट्र शासनानं आम्हाला त्या काळात 25 लाख रुपये दिले. आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही राशीद खानपासून ते राजन साजन मिश्रापासून अनेक मोठे मोठे गायक आणि वादक बोलवले आणि फार मोठा यशस्वी झाला. सगळ्यात मोठं जर यश त्या सगळ्या समारोहाचं असेल आणि गुरुजींचं असेल तर गुरुजींनी डॉक्टर अण्णासाहेब गुंजकरांचा एक नाही एक शिष्य, कितीही राग आणि कितीही लोभ असो, अशा सगळ्यांना एका व्यासपीठावर आणलं. हे गुरुजीचं मोठेपण आहे. आपण गुरुजी आणि शिक्षक, संगीत शिक्षक का म्हणत नाही गुरुजींना? गुरुजी एक संगीत शिक्षक आहेत. सबू महाविद्यालयामध्ये ते शिकले असं म्हणतो का आपण? आपण त्यांना गुरुजी म्हणतो. म्हणून शिक्षक मी होतो. मी एका महाविद्यालयामध्ये शिक्षक होतो आणि शिक्षकच राहिलो आणि शिक्षक म्हणूनच निवृत्त झालो. पण गुरुजी नुसतंच गुरुजी नाही तर मला तर आचार्य म्हणावं वाटतं त्यांना, गुरुजींना. गुरुजी जे बोलत ना त्याचं अनुकरण करीत. नुसता बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असा गुरुजीचा कार्यक्रम नव्हता. त्याच्यामुळं शिक्षक काय, आम्ही टेक्स्टबुक उघडायचं आणि ते टेक्स्टबुकमधलं काय आहे बाबा हा धडा एक 10 मिनिटात आधीच वाचायचा पिरियड सुरू होण्याच्या आधी आणि तेवढंच जाऊन शिकवायचं. याला म्हणायचं शिक्षक. ते फक्त डोकं तिथं बघायचं. पण गुरुजी कोण की जो डोकं आणि हृदय दोन्हीही एकत्र करतो आणि जो विद्यार्थ्यांना शिकवतो तो त्यांना आपण गुरुजी म्हणतो. नरहर कुरुंदकरांना आम्ही गुरुजी म्हणतो. नांदेडमध्ये गुरुजींची ओळख एक नाथराव गुरुजी आणि दुसरे कुरुंदकर गुरुजी. कोणालाही गुरुजी म्हणत नाहीत कुठलेही विद्यार्थी. हा आदरभाव जो निर्माण होतो ना तो प्रेमातून होतो. मित्र हो, आत्ता मंगलाताई वैष्णवांच्याच याच्यात उल्लेख झाला की त्यांचं ते गाण्याच्या याच्यामधल्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, पण त्यांनी जेवणाविषयी सुद्धा सांगितलं. मला असं वाटतं की इथं आज बसलेले आणि असंख्य त्यांचे शिष्य आम्माईच्या हातचं त्यांनी खाल्लं नाही असा माणूसच सापडणार. नांदेडवरून औरंगाबादला जेव्हा आम्ही पोहोचायचं, बघ गुरुजी आहेत, विषय संपला. म्हणजे असं जे आहे, अहो साधं चहा करायचा काय म्हणलं तर 4दा आठ्या घालतात. आता ही नवीन जनरेशनमध्ये तो प्रॉब्लेम आलेला आहे. याचं कारण त्या नवीन जनरेशनचा तो प्रॉब्लेम नाही. आम्ही ते संस्कार त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाहीत जे गुरुजींना गुरुजींच्या वडिलांकडून मिळाले आणि गुरुजींनी आम्हाला शिकवले. ते संस्कार आम्ही आमच्या मुलांपर्यंत पोहोचू शकलो नाहीत. म्हणून तो चहा करायचा म्हणल्याबरोबर मला आता स्नानाला जायचं आहे, मला शाळेत सोडायला जायचं आहे मुलीला. अशा माणसानं मराठवाड्यासारख्या अतिशय मागास भागात संगीताचा नुसताच प्रचार नाही केला, नुसतंच गाणं शिकवलं नाही. आत्ताच त्यांनी सांगितलं आमच्यासारखे कानसेनसुद्धा तयार केले. गाणं कसं ऐकावं हे सुद्धा त्यांनी शिकवलं. आणि गुरुकुल पद्धतीनं घरी ब्राह्मणेतर समाजाला ही अण्णासाहेब गुंजकरांकडून आलेली परंपरा आहे की ब्राह्मणेतर समाज जो आहे, मग त्याच्यात वंजारी असतील, मराठा असतील, अनेक विविध जाती जमातीतली लोक असतील, यांना मी शिकवील आणि संगीताशी जोडील. हा ध्यास गुरुजींच्या मनात होता आणि तो ध्यास अण्णासाहेबाकडून त्यांच्याकडे आला. गुरुजी म्हणले, बघा गुरुजी आणि शिष्य म्हणजे शिष्यानं माझ्यापेक्षा पुढे जावं असं वाटणारा एकच मराठवाड्यामध्ये गुरु असेल ते पंडित नाथराव. की शिष्याचं गाणं, अहो कृष्ण भोंगाने गातोय समोर बसून त्याला दाद देणे, संजय जोशी गातोय, रत्नाकरला म्हणजे आश्चर्य वाटेल तुम्हाला 40 वर्षाखालची बंदिश रत्नाकर अपस्तंभाला त्यांनी विचारलं की त्या बंदिश एकदा म्हणून दाखव बरं. आणि शिष्याला सांगितलं की ती रेकॉर्ड करून घे. मी पण विसरलोय. म्हणजे शिष्याकडून सुद्धा शिकण्याची तयारी आहे. त्याला गुरुजी म्हणायचं. मला सगळं येतं, मला सगळं माहिती आहे, मी सगळं करू शकतो असे म्हणणारे असंख्य शिक्षक पाहिलेत आपण संगीतातले. पण गुरुजी ते गुरुजी.
म्हणून एवढ्या याच्यामध्ये गुरुकुल पद्धतीनं शेकडो विद्यार्थी गुरुजीकडे एक पैसाही न घेता जेवून त्यांच्या घरी जेवायचं आणि त्यांना विद्यार्थ्यांना घडवायचं, हा मोठेपणा मला वाटतच नाही की या काळात कधी होईल. म्हणजे येणाऱ्या 50 वर्षानंतर 100 वर्षानंतर जसं गांधींनाच देव म्हणायला सुरू करतील लोक की असा माणूसच असू शकतो का जगामध्ये, तसं या क्षेत्रामध्ये गुरुकुल अशा पद्धतीनं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की इथं जो शिष्यगण होता, हेमापासून ते जयराम शिवराम नांदेडपासून शिष्य होते, रत्नाकर आपस्तंभ संजय जोशी वगैरे. पण इथं जो शिष्यगण तयार झाला ना, हा शिष्यगण बघितल्यानंतर मला एक आठवण झाली की महाराष्ट्रामध्ये असा एकच गुरु आहे की ज्यांचा शिष्य परिवार दांडगा आहे, ते आहेत पंडित जितेंद्र अभिषेकी. आणि त्यानंतर मला आज असं वाटतं की नाथराव गुरुजी एवढे शिष्य आज महाराष्ट्रामध्ये आहेत, मुंबईला आहेत, ठाण्याला आहेत, पुण्याला आहेत, सगळीकडे आहेत. हे शिष्य परिवार तयार करण्याची कसोटी ही वेगळी आहे. पंडित भीमसेन जोशी अत्यंत श्रेष्ठ गायक, पण शिष्य परिवार नाही. वसंतराव खूप मोठा, प्रचंड मोठा गायक, त्यांची तोड नाही, पण शिष्य परिवार नाही. शिष्य परिवार तयार करण्यासाठी जे झिजावं लागतं, जे कष्ट घ्यावे लागतात, असा मोठा यज्ञ गुरुजीनं या मराठवाड्यात मांडला. अशा गुरुजींचा कार्यक्रम हा दरवर्षी व्हावा, शिष्यांकडून व्हावा, संगीतावर प्रेम करणाऱ्यांकडून व्हावा. कारण हे काही शिष्यांकडून 2 माणसांकडून आणि हेमा ठाण्यावरून येईल आणि तो कार्यक्रम होईल आणि मग तो काय, असं होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना कष्ट घ्यावे लागतील. गुरुजींनी गुरुकुल चालवलं, आपण एक कार्यक्रम नाही घेऊ शकत वर्षात? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतःला तुम्ही विचाराल आणि हा कार्यक्रम सतत चालत राहो अशा शुभेच्छा देतो. नांदेडमध्ये सुद्धा पंडित नाथ नेरलकर संगीत समारोह आमच्या घेण्याच्या आम्ही विचारात आहोत, बैठकी चालू आहेत आणि तिथे पण हा कार्यक्रम सुरू व्हावा असं आमच्या जुन्या सगळ्या शिष्यांना वाटतं. आता जुने शिष्य म्हणजे मीच 62चा आहे, म्हणजे आता सगळे 80 ते 62 या दरम्यानचे लोक. कारण नवीन पिढीला माहीतच नाही ना हो. आज काश्मीर फाईल्स बघितल्याबरोबर आपल्याला सगळंच कळालं. आपण 91ला याच देशात होतो, पण आपल्याला काहीच माहीत नव्हतं. तसाच प्रकार आहे हा. म्हणजे एखादी गोष्ट माहीत नसली म्हणजे ती झालीच नाही असं होतं का? मग किती कष्ट गुरुजींनी त्या काळामध्ये घेतले आणि गुरुजींनी जे यश मिळवलं, नाव मिळवलं, नावलौकिक मिळवला, राष्ट्रपतीकडून पुरस्कार मिळो का आणखीन जागतिक स्तरावरचा मिळो, पण सामान्यातल्या सामान्य माणसाला संगीत शिकविल्यानंतर तो जो त्यांचा शिष्य आहे तो या माध्यमातून पोटाला लागला, मार्गाला लागला, नाव कमवायला सुरुवात केली. अशा या गुरुजींना मी विनम्र अशी श्रद्धांजली वाहतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर श्रीपाद उपासने सर बोलणार आहेत. सुनील नेरळकर सर, आपण जे बोललात ते खरं आहे, वास्तवच आहे. गुरुजींनी बहुआयामी विद्यार्थी घडवले आहेत. ज्याच्यात जो गुण दिसला त्या पद्धतीने त्यांनी त्या विद्यार्थ्याला दिशा दिलेली आहे. त्याचं वास्तव उदाहरण आम्ही सर्वच या ठिकाणी आहोत. यानंतर श्रीपाद उपासने सर. अगदी 2च मिनटं बोलणार आहे मी. सुनीलजींनी आत्ता जे बोलले त्याच्यात फक्त एक ॲड करू इच्छितो की फक्त शिष्यच नाही घडवले गुरुजींनी, प्रचंड शिष्यसमूह आहेत सगळीकडे, पण त्या शिष्यांची उपजीविका ही संगीतावरच व्हावी याच्या पण मागे लागले आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रचंड फाईट केली शाळेमध्ये आणि कॉलेजेसमध्ये. आणि आज हजारो विद्यार्थी फक्त संगीत कला याच्या उपजीविकेवर गाडी, घोडा, बंगला सगळं घेऊन चालले. ही खूप मोठी घटना आहे बेसिकली. गुरुजी ज्या दिवशी देवाज्ञा झाली त्या दिवशी मी रात्री ही कविता लिहिली. मी कविता लिहितो हिंदीत, तर ती मी वाचून दाखवतो. ही श्रद्धांजली आहे. 46 साल पुराना बरगद का पेड़ आज नहीं रहा. 46 साल पुराना बरगद का पेड़ आज नहीं रहा, जिसके डाल पर कई पंछी बैठे और अपने घरौंदे में लौट गए. कहीं उसकी जटाओं पे
लटके, झूले, खेले और आनंद लेते रहे। अजीब बरगद था, बिल्कुल हटकर, अलग सा नजर आता था। सुरों के पंछी अलग रंग के आते, रुकते, महफिल सजाते, उड़ जाते। कई जात के लोग आए, छाँव में बैठे, कुछ सीखे, कुछ ने सुना और राह पर चल दिए। वही शान से खड़ा था बरगद, कोई कहता नवाब, कोई शहंशाह, शायर, गायक, कवियों की महफिल रोज जमती शाम को। मैंने हर डाल को छुआ, महसूस किया, मैंने हर डाल को छुआ, महसूस किया, जड़ों तक गया। ऐसा बरगद फिर नहीं, उसकी वो चमक, वो शान, वो समझ। बरगद के उखड़ने पे अंदर से बहुत रोया, शब्दहीन, सब स्तब्ध हो गया। मेरा गुरु, दोस्त, साथी आज मैंने खोया। अलविदा, अलविदा, अलविदा। धन्यवाद। सर गुरुजींचे जावई आहेत। भावनेची उत्कटता, वेगळं निरीक्षण, या दोघांचा मिलाप ज्या ठिकाणी होत असतो त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने काव्याची निर्मिती होत असते। आणि खरं असल काव्य ते असतं जे फक्त उच्चारणाने समोरच्या माणसाच्या डोळ्यातून पाणी काढत असतं। बरगद का पेड़ ज्या पद्धतीने सरांनी त्यांच्या काव्यामध्ये गुरुजींना संबोधलं आहे ती वास्तविकता आज आहे, ज्याच्या पारंब्या आज या ठिकाणी सर्वत्र पसरलेल्या दिसत आहेत। आणि वटवृक्षासारखा हा वृक्ष सदैव उभाच राहील, यात काही वाद नाही। यानंतर मी आदरणीय डॉक्टर श्रीरंग देशपांडे यांना स्टेजवर निमंत्रित करतो। दिनेश आणि जयंता आठवड्याभरापूर्वीच मला म्हणाले होते की या कार्यक्रमामध्ये तुम्ही काहीतरी बोला। तसं माझ्यासाठी बोलणं फार अवघड आहे। जयंता बोलू शकणार नाही, हेमा बोलू शकणार नाही, आणि मलाही ते खूप अवघड आहे बोलणं। मी एकच किस्सा सांगतो। किती संगीतामध्ये ते मुरलेले होते, भिजलेले होते संगीतात। कलाकार म्हणजे कला जेव्हा आकार घेते तेव्हा तो कलाकार होतो। ते नाथरावांचा आकार घेतलेला होता कलेने, अशा अर्थाने ते कलाकार होते। गोविंदभाई श्रॉफ संगीत महोत्सव दरवर्षी व्हायचा। एके वर्षी शिवजींना बोलवलं होतं, शिवकुमार शर्मांना, आणि काका त्यांच्यासोबतच होते। ते आल्यापासून कार्यक्रमस्थळीसुद्धा काका त्यांच्यासोबत गाडीमध्ये आले आणि घाईघाईने त्यांना ग्रीन रूममध्ये घेऊन गेले। आता शिवजी सेलिब्रिटी कलाकार असल्यामुळे प्रचंड गर्दी होती आणि पत्रकारांची झुंड होती, आणि त्या सगळ्या पत्रकारांना शिवजींशी बोलायचं होतं, काही प्रश्न विचारायचे होते। त्यांना रोखणं, कलाकारांना रोखणं आयोजकांसाठी फार अवघड चाललं होतं। आयोजकांचा असा मानस होता की पत्रकार दुखावले गेले तर उद्या पंचायत होईल, म्हणून त्यांना बोलू द्या, काय बोलायचं असेल ते। पण काकांनी तेवढ्या गर्दीत मला हाक मारली आणि मला म्हणाले, डॉक्टर, एक पत्रकार आत नाही आला पाहिजे, कार्यक्रम झाल्यानंतर काय वाटेल ते। मग आम्ही काही लोकांच्या मदतीने ते पत्रकारांना थोपवलं, कार्यक्रम वगैरे सगळा झाला। कार्यक्रम झाल्यानंतर मग मला काका म्हणाले की आता येऊ दे पत्रकारांना। पत्रकार त्या ग्रीन रूममध्ये आल्यावर एका पत्रकारांनी शिवजींना प्रश्न विचारला की विश्वमोहन भट यांनी मोहनवीणा जशी अभिजात संगीतामध्ये त्याला स्थान मिळवून दिलं,
तसं तुम्ही संतूरसाठी काय केलं? तर शिवजी आधीच गोरे, लाल काश्मीरी, ते लालबुंद झाले आणि त्या पत्रकाराकडे बघून म्हणाले की आप पहले मेरे बारे में सब जान लो और फिर मुझसे कुछ सवाल पूछो. काका आणि मी शेजारीच उभं होतो. काका मला म्हणाले, पाहिलं ना, हा प्रश्न जर त्या पत्रकारांनी कार्यक्रमाच्या आधी शिवजींना विचारला असता तर आपला कार्यक्रम चौपट झाला असता. कलाकाराचं मूड जपणं, तो गायला बसेपर्यंत त्याला आनंदी ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणून मी या पत्रकारांना शिवजींपासून कार्यक्रमाच्या आधी लांब ठेवलं. हा काका नुसते कलाकार नव्हते, ते संगीतात पूर्ण भिजलेले होते. ही एवढं भान मला वाटत नाही की दुसऱ्या कोणा संगीत कलाकाराला किंवा आयोजकाला सुद्धा हे भान राहत असेल असं मला वाटत नाही. असे अनेक किस्से काकांचे आहेत. माझं आणि त्यांचं नातं फार वेगळं होतं, त्याच्यावरही बोलायची वेळ नाही. वैष्णव मॅडम जशा म्हणाल्या तसं तो सप्ताहसुद्धा पूर्ण होणार नाही. एकच माझ्या मनामध्ये खंत राहून गेली त्यांच्या जाण्याने, ती अशी की समकालीन मराठवाडा आणि समकालीन औरंगाबाद याबद्दल त्यांच्याकडे खजिना होता आणि तो ना कोणी लेखकाने, ना कोणी पत्रकाराने, ना कोणी सुहृद माणसाने तो त्यांच्याकडनं काढून घेतला नाही, तो लिहून ठेवला नाही. नाहीतर आज असंख्य लेखक, कवी, गायक, वादक, राजकारणी, स्वातंत्र्यसैनिक अनेकांचा उठबस अनेकांची काकांच्या घरी होती, अनेक वर्ष राहिली आणि छोट्या छोट्या प्रसंगातून या लोकांचं वेगवेगळे पैलू, त्यावेळेची औरंगाबादची परिस्थिती ही आपल्यापुढे आली असती. ते माझ्याशी बोलायचे, सांगायचे, पण मलाही ते कधी भान आलं नाही, राहिलं नाही ते लिहून ठेवायचं. आता ती खंत आपल्या मनात कायमची राहील. सुनील नेरळकर म्हणाले, दिनेश संन्यासीचं म्हणणं आहे आणि आपल्यासमोर CP त्रिपाठीसारखे ज्येष्ठ आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व जे काकांवर मनापासून प्रेम करणारे आहेत. मी सुनीलजींना, दिनेशजींना मी असं म्हणेन की तुम्ही एकदा त्रिपाठी साहेबांसोबत बसा, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि कायम स्वरूपात आपल्याला इथे काकांच्या नावाने 2 दिवसाचा संगीत महोत्सव वर्षातनं एकदा, जास्त मोठी महत्त्वाकांक्षा ठेवू नका, मोठं स्वप्न पाहू नका, 2 दिवसाचा एक संगीत महोत्सव कायमस्वरूपी, जसा सवाई गंधर्व पुण्याला झाला तसा गुंजकर नेरळकर संगीत समारोह औरंगाबादमध्ये का होऊ नये. त्या दृष्टीने तुम्ही सगळेजणं, मी तुमच्यासोबत येईन, आपण त्रिपाठीजींसोबत बसू, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊ आणि याच्यासाठी आपल्याला काय करता येईल त्या सगळ्या गोष्टी करून ह्याद्वारे आपण दरवर्षी काकांच्या आठवणी ताज्या ठेवत राहू. धन्यवाद.